लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. चंद्र झोपला नाही, यायचा अजून, वाट बघतीये. सॉरी, खूपच बेसुऱ्या आवाजात गाणं म्हंटल मी. आज मी ठरवले तुम्हाला चंद्राची गोष्ट सांगायचं. चंद्र हा एक रोमॅन्टिक हिरो आहे ग्रहांचा. आपले जसे हिंदी फिल्म स्टार बघतो ना आपण, म्हणजे पिक्चर मध्ये एक हिरो असतो खूपच असा लोभस, खूपच रोमॅन्टिक. चंद्र एकदम तसाच आहे. त्याचं वर्णनही तसंच आहे. खूपच लोभस चेहरा आहे, वळून बघावं असं वाटेल, आणि स्मित हास्य आहे. चंद्र म्हटलं की आपल्याला खूपच सौम्य, प्रेमळ ही भावना येते, आणि होताही तसाच. त्यामुळेच रोहिणी जी नक्षत्र आहे ती त्याच्यावरती भाळली, त्याच्या रूपावरती भाळली. रोहिणी म्हणजे 27 नक्षत्रांपैकी एक. ह्या आपल्या ब्रह्मांडाचं आर्किटेक्चर विश्वकर्मा देवाच्या हातात होतं. ते आर्किटेक्ट होते त्याचे, आणि त्यांच्या ह्या 27 मुली म्हणजे 27 नक्षत्र होती. त्यातली होती रोहिणी, जी सगळ्यात रूपवंत होती. तिचं आणि चंद्रदेवाचं प्रेम जमलं. त्यांचं एकमेकांवरती इतकं प्रेम होतं की त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण ह्या लोभस रूपावरती भाळणारी रोहिणी एकटी नव्हती. या बाकीच्या 26 मुली सुद्धा होत्या. त्यांचंही चंद्रावरती तेवढंच प्रेम होतं, फक्त ते व्यक्त केलेलं नव्हतं. जेव्हा चंद्र आणि रोहिणी विश्वकर्मा देवाकडे गेले आणि म्हटले की देवा, मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय, तेव्हा ह्या सगळ्या 26 मुली सुद्धा म्हटल्या वडिलांना, बाबा आम्हालाही तो आवडतो, मग फक्त रोहिणीलाच कसा काय तो मिळू शकतो. आता विश्वकर्मा देव प्रॉब्लेम मध्ये आले ना, इथं कुणावरती अन्याय करणार. 27च्या 27 पोरींना एकच नवरा हवाय. त्यांची समजूत घातली, पण त्या काही ऐकायला तयार नाही कोणीच. आणि यांच्यापैकी एकालाही नाराज करणं विश्वकर्मा देवाला परवडणारं नव्हतं, कारण ब्रह्मांडामध्ये त्यांचंच वर्चस्व होतं 27 जणींचं. मग इथे त्यांनी शेवटी चंद्रदेवाला सांगितलं की चंद्रदेवा, तुला माझ्या 27 पोरींबरोबर लग्न करायला लागेल, कारण मी यांच्यातलं एकालाही दुखवू शकत नाही. नाही तर ब्रह्मांडाचं संतुलनच बिघडून जाईल, हे मी घालवू शकत नाही. आणि नाईलाज असो का होईना, चंद्रदेवाला ह्या सगळ्या 27 मुलींशी लग्न करावं लागलं. परंतु ह्याच्यातही रोहिणीचा आणि चंद्रदेवाचा डाव होता. त्यांनी लग्न तर केलं, परंतु रोजच्या प्रवासात तो सगळ्या जणींकडे पटकन जाऊन पुन्हा रोहिणीकडे येऊनच थांबायचा. चंद्रदेवानी ही युक्ती लढवली, आणि त्या दोघांचं प्रेम मात्र चांगलं फुलत राहिलं, आणि बाकी 26 जणींवर अन्याय होत राहिला. जेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा या सगळ्या मुली पुन्हा पित्याकडे गेल्या आणि म्हटल्या, बाबा, आमच्यावरती हा अन्याय होतोय. तो आमच्याकडे कधी येतच नाही. तो कायम रोहिणीकडे असतो. हे असं कसं चालेल? आम्ही पण त्याच्या पत्नी आहोत, आम्ही सुद्धा प्रेम करतो. विश्वकर्मा देवानी चंद्रदेवाला समजावून पाहिलं, पण चंद्रदेव काय ऐकेना. त्यांच्या कृतीत काहीच बदल होईना. एक दिवशी ते चिडले आणि त्यांनी श्राप दिला की तुझं हे जे लोभस रूप आहे तेच गायब होईल, आणि तू काळा ठिक्कर होशील. म्हणजेच काय, अमावस्या. आता ही कथा आहे, खरी खोटी माहित नाही. ही कथा ज्यांनी मला शिकवली मी तुम्हाला सांगतेय. आणि इथून अमावस्या आणि पौर्णिमेची कथा आली असं मान्यता आहे. मग सगळे देव घाबरले. ते म्हणले, अरे चंद्राशिवाय होऊ शकत नाही. रात्रीवरती अधिपत्य चंद्राचं आहे, तू त्यालाच घालवलं तर पृथ्वीवरती पूर्ण अंधकार राहील. हे नाही होऊ शकत, तुला उशाप द्यावाच लागेल. आणि मग ह्या देवांच्या विनंतीला मान ठेवून विश्वकर्मा देवांनी चंद्राला उशाप दिला, आणि त्याला कला मिळाली, म्हणजेच शुक्ल कला आणि शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, वाढता चंद्र आणि घटता चंद्र. ह्याच्यानंतर चंद्रदेव सुधारतील असं वाटलं, परंतु त्यांचं रोहिणीवरचं प्रेम एवढं डीप होतं की त्यांनी कधीच तिला अंतर दिलं नाही. एवढं सगळं भोगूनही ते रोहिणी बरोबरच राहिले. आता मात्र विश्वकर्मा देवांनी हात टेकले. काही केलं, ह्या दोघांची काही समजूत काढता येत नाही, आणि यांना कुठलीच शिक्षा रोखू शकत नाही. मग त्यांनी एक युक्ती केली, आणि त्यांनी चंद्राच्या गतीला आणि दिशेला नियम लावले. म्हणजेच काय, चंद्र एका विशिष्ट गतीत रोज फिरत राहील आणि एकाच दिशेने फिरत राहील. त्याच वेळेला त्यांनी त्यांच्या ब्रह्मांडातल्या ह्या 27 मुली म्हणजे 27 नक्षत्र चक्र जे आहे ते स्थिर करून टाकलं. मुलींची जागा स्थिर करून टाकली, आणि जावयाची जागा मात्र रोज बदलत ठेवली. त्यामुळे चंद्रदेवाला एका विशिष्ट जागी थांबणं कठीण झालं. आता रोज त्यांना एका नक्षत्रात जावंच लागतंय. त्यांचा स्पीडही तेवढाच ठेवला की रोज ते एका पत्नीकडे नक्की जातील ह्याची पित्याने काळजी घेतली. त्यामुळे सगळ्या पत्नींवरती इक्वल अधिकार त्यांचा राहिला. रोज चंद्रमा एका नक्षत्रातनं प्रवास करतो असं आपण मानतो.
आणि हीच कथा आहे चंद्रदेवाची. कशी वाटली कथा नक्की कळवा. थँक्यू.